आणि मराठ्यांचा दुसरा संबंध तुम्ही ऐकलं असेल की वेड पांघरून पेडगावला जाणं आपल्याकडे म्हणे बघा शिवाजी महाराजांच्या काळात. तर ती अंबिरराव मोहित्यांची लढाई आहे. ती साधारण राज्याभिषेक झाल्यानंतरची लढाई आहे. 1674 राज्याभिषेक झाला आणि त्यानंतरच आता राज्याभिषेकाचा सगळा जो खर्च झालाय तो कुठनं तरी वसूल तर करायला पाहिजे आणि तो आपल्या लोकांकडनं वसूल करून चालणार नाही, शत्रूकडनं करायला पाहिजे. त्यामुळे ती पहिली मोहीम काढली इथे. बहादूर खान जो आला होता दूधभाऊ, त्यांनी छान किल्ला भरून ठेवलेला होता. सगळं साहित्य पैसे जे जे काय होतं त्या किल्ल्यात छान, आणि तो ऐशा आरामीत राहणारे सगळे लोक होते. शिवाजी महाराजांनी हंबीरराव मोहिते तेव्हाचे सरसेनापती त्यांना ती सगळी मोहीम केली आणि त्यांच्यावर भरपूर सैन्य होतं. म्हणजे माळोजी घोरपडे होते. माळोजी घोरपडे म्हणजे संताजी घोरपड्यांचे वडील संताजी घोरपडे होते. त्यानंतर मोरोपंत पिंगळे होते, अण्णाजी दत्त होते. असे सगळे जण आले. 9,000चं सैन्य होतं. आणि मग हंबीरराव मोहित्यांनी एक युक्ती केली की त्यांनी सांगितलं की किल्ल्या पण सैनिकांचे 2 भाग करू. आणि मग 2 भागात पहिला भाग 2,000चा केला, दुसरा भाग 7,000चा केला. पहिले 2,000चं सैन्य आलं, किल्ल्याच्या दाराशी आलं आणि जोरदार हल्ला चढवला. म्हणजे ऍक्टिंग केली हल्ला करायची. तर आतमध्ये खानाचं सैन्य होतं. त्याला वाटलं की अरे 2,000चं सैन्य आहे, आपण तर 10,000 होत किल्ल्यात, पण यांना सहज हरवू शकतो. आणि म्हणून त्यांनी आतनं मराठ्यांवर परत हल्ला केला. आणि अचानक मराठे पळायला लागले आणि परत पाय उलट लावून पळत सुटले आणि पळत पळत पार कोरेगाव भीमापर्यंत घेऊन गेले. म्हणजे कोरेगाव भीमा म्हणजे कुठे आलं बघा, आपण वडू तुळापूरला जाणार आहोत, इथनं 50-60 किलोमीटर लांब जाणार आहोत. इथपर्यंत त्यांना पळवत नेलं. आणि मुघलांना वाटायला अरे आपल्याला, त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स ना की बघा आपण म्हटलं तर नाही 2,000ला आपण हरवू, आणि तसंच झालं की निघाल पळत सुटले. एवढ्या लांब नेल्यानंतर जे 9,000चं सैन्य लपून बसलेलं होतं झाडीमध्ये इथल्या 7,000चं उरलेलं ते सगळं बाहेर आलं. किल्ला संपूर्ण साफ केला. जे जे काही होतं ते सगळं लुटलं आणि ती लूट घेऊन गेले. म्हणजे एकही मावळ्याचं रक्त न सांडता आपल्याला जो परिणाम साधायचा आहे, कोणाला मारायचा होता का तर नव्हतं मारायचा, आपल्याला काय फक्त लुटायचं होतं. एकही कोणाच्याही माणसाचं रक्त न सांडता किल्ला व्यवस्थित लुटून घेऊन गेले. आणि तो नंतर बहादूर खान परत आला तेव्हा त्याला कळलं की काय आपल्या मागणं केलेलं आहे. म्हणून तेव्हा वेड पांघरून पेडगावला की मला काही माहितीच नाहीये, आम्ही घाबरलोच होत, आम्ही वेडेच होत, अशा प्रकारची वागणूक करायची, समोरच्याला फसवायचं आणि ते फसवून आपला कार्यभाग साधायचा. ती म्हण तेव्हापासून, किंवा पेडगावचा शहाणा म्हणतात, बहादूर खानला पेडगावचा शहाणा म्हणतात. आता शहाणा हे उपरोधाकातनं म्हटलेलं आहे, म्हणजे उपरोधिकपणे म्हटलेलं आहे. त्याला काय तो खरंच शहाणा होता म्हणून त्याला शहाणा म्हटलेलं नाहीये, तर उपरोधातून त्याला म्हटलेलं आहे. त्यामुळे त्याची जी काही प्रतिष्ठा होती, इज्जत होती औरंगजेबाचा भाऊ म्हणून, ती सगळी धुळ्याला मिळालेली दिसते.